नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील पहिला प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा पहिला प्रश्न, सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन। आपल्याला 4 येथे ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे फ्रॉम दी गिवन अल्टरनेटिव्स। पहा 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। येथे अँगल हा रेडियनमध्ये आहे तर डिग्रीमध्ये काय असेल, आणि येथे अँगल डिग्रीमध्ये आहे तर रेडियनमध्ये काय असेल। पहा रेडियनचे आपल्याला येथे डिग्रीमध्ये करायचे आहेत आणि येथे डिग्रीचे रेडियनमध्ये करायचे आहेत। रेडियनचे डिग्रीमध्ये करण्यासाठी आपण काय करणार, याच अँगलला मल्टिप्लाय कशाने करणार, आपण डिग्रीमध्ये करायचं आहे म्हणून 180/π ने मल्टिप्लाय करणार, आणि येथे डिग्रीचं रेडियनमध्ये करायचं आहे त्यामुळे आपण याच अँगलला मल्टिप्लाय कशाने करणार, π/180 ने। या अँगलला 180/π ने मल्टिप्लाय करू, 22π/15 आहे। याच अँगलला जर आपण 180/π ने मल्टिप्लाय केलं, पहा आपण हे सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे। तर आता हे काय होतील, हे रेडियनमध्ये आहेत तर आता हे डिग्रीमध्ये होतील याने मल्टिप्लाय केल्यामुळे। π कॅन्सल होईल, पहा येथे 15 ने डिवाइड करू या नंबरला म्हणजे हे 12 होतील, बरोबर आहे। पहा π कॅन्सल झालेला आहे म्हणजे 22 × 12 डिग्री, बरोबर आहे। हा मल्टिप्लिकेशन करू, पहा 22ला 12 ने मल्टिप्लाय करू, पहा 264, आन्सर काय येईल 264 डिग्री। पहा इथे 264 आहे बी ऑप्शन, बरोबर आहे। म्हणजे 264 डिग्री, एवढे रेडियन म्हणजे एवढे डिग्री। त्याप्रमाणे आता इथे डिग्रीमध्ये आहे, रेडियनमध्ये करायचं आहे आपल्याला, कोणता ऑप्शन बरोबर असेल। 156 डिग्री आहे, 156 डिग्री आहे, यालाच रेडियनमध्ये करायचं असेल तर आपण काय करणार, π/180 ने मल्टिप्लाय करणार, तर हे आता रेडियन होतील। पहा येथे 180 न्यूमरेटरमध्ये आहे, येथे 180 डिनोमिनेटरमध्ये आहे। नेमकं काय घ्यायचं आपण ते लक्षात आलं पाहिजे, डिग्रीचं रेडियनमध्ये करताना आणि रेडियनचं डिग्रीमध्ये करताना पाय वर पाहिजे का काय पाय खाली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे। आता हे रेडियन करायचे आपल्याला, पाय या नंबरला आणि या नंबरला 12 ने डिवाइड करू, 12 ने डिवाइड केलं तर हे 13 होतील आणि हे 15 होतील, बरोबर आहे। म्हणजे 13π/15, 13π/15 हे काय झाले, रेडियन। पहा हा ऑप्शन आहे का 13π/15, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर, बरोबर आहे। पहिल्याचा आन्सर बी आलेला आहे आणि दुसऱ्याचा आन्सर बीच आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, अ हॉर्स इज टाईड टू अ पोस्ट बाय अ रोप। पहा एक हॉर्स आहे आणि असा रोपला बांधलेला आहे। सपोज हा हॉर्स आहे, हा घोडा आहे आणि एका टाईट रोपला बांधलेला आहे। ही दोरी कशी आहे, टाईट आहे। तर इफ दी हॉर्स मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ, तर हॉर्स असा सर्क्युलर पाथमध्ये जात आहे, पहा इथे असा आर्क तयार होत आहे, सर्क्युलर पाथमध्ये जात आहे। ऑलवेज कीपिंग दी रोप टाईट, प्रत्येक वेळेस अशी दोरी कशी टाईटच राहते तरच येथे आर्क तयार होईल, बरोबर आहे। अँड डिस्क्राइब्स 88 मीटर्स व्हेन इट ट्रेसेस अँड अँगल ऑफ 72 डिग्री, म्हणजे येथे अँगल किती होतोय, पहा 72 डिग्रीचा होतो आहे, येथे अँगल होत आहे 72 डिग्रीचा। त्यावेळेस हे डिस्टन्स किती आहे, या हॉर्सने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स 88 मीटर आहे। सपोज हॉर्स येथून येथे आला तर 88 मीटर डिस्टन्स आहे, पहा म्हणजे हे सर्कल होईल, हा आर्क आहे म्हणजे ही आर्क लेंथ होईल, एसची व्हॅल्यू आपण 88 घेणार, बरोबर आहे। ही रेडियस होईल, ही रेडियस आहे। आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, देन दी लेंथ ऑफ दी रोप इज, ही लेंथ आहे रोपची, बरोबर आहे। ही लेंथ किती असेल, पहा जेवढी रेडियस आहे तेवढी त्या रोपची लेंथ असेल, बरोबर आहे। आपण काय करणार, S = r θ हा फॉर्म्युला यूज करणार, कारण आपल्याला आर्क लेंथ माहिती आहे, येथे थीटा पण दिलेला आहे, तो डिग्रीमध्ये आहे, तो आपण रेडियनमध्ये करू आणि हा फॉर्म्युला अप्लाय करू। रेडियसची व्हॅल्यू म्हणजे काय असेल, त्या रोपची लेंथ असेल। पहा त्यासाठी आपल्याला हा थीटा डिग्रीमध्ये आहे, रेडियनमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रथम थीटा किती आहे 72 डिग्री,
जर रेडियनमध्ये करायचं असेल तर याच अँगलला आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर हे रेडियन होतील. बरोबर आहे. 36ने डिवाइड करू तर हे 2 होतील. 36ने डिवाइड केल्यामुळे हे 5 होतील, म्हणजे 2π/5 एवढा अँगल आता रेडियनमध्ये आहे. आता हा फॉर्म्युला अप्लाय करू. S = r θ. बरोबर आहे. इथे व्हॅल्यू पुट करू आपण. Sची व्हॅल्यू 88 मीटर इक्वल टू रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आणि थिटा आलेला आहे 2π/5. 2π/5 बरोबर आहे. आता आपल्याला r पाहिजे. बरोबर आहे. rची व्हॅल्यू पाहिजे. देअरफॉर r म्हणजे काय होईल, हे या साईडला आणू आपण. तर 5 येथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि हे येथे न्यूमरेटरमध्ये आहेत, डिनोमिनेटरला येतील. बरोबर आहे. म्हणजे 88 × 5 होईल आणि अपॉन काय होईल 2π. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. हे 2ने डिवाइड केलं आपण तर हे 44 होतील. बरोबर आहे. म्हणजे 44 × 5. देअरफॉर 44 × 5 अपॉन पाय आहे. पाय म्हणजे काय 22/7 लिहू शकतो आपण पायची व्हॅल्यू. बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला 44 × 5 हे असंच राहू देऊ आणि हे डिव्हिजनमध्ये आहेत. बरोबर आहे. हे साईन म्हणजे काय डिव्हिजन आणि डिव्हिजनमध्ये काय आहे 22/7 आहेत. आता हे जर साईन चेंज केला आपण तर इथे रेसिप्रोकल होईल. बरोबर आहे. म्हणजे काय लिहिणार आपण 44 × 5 इंटू हे साईन इंटूमध्ये केलं आपण तर हे रेसिप्रोकल होईल समोरचा. बरोबर आहे. म्हणजे 7 वर जातील 22 खाली येतील. 22ने डिवाइड करू 44ला तर हे 2 होतील. म्हणजे 2 × 5 × 7 2 × 5 म्हणजे 10 होतील आणि 10 × 7 म्हणजे काय होईल 70 मीटर. बरोबर आहे. ऑप्शन आहे का 70 मीटर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. त्या रोपची लेंथ किती असेल 70 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ अ लेंथ 14 सेंटीमीटर लॉन्ग पेंडुलम ऑसिलेट्स. एक सिंपल पेंडुलम आहे 14 सेंटीमीटर लॉन्ग आहे. म्हणजे एवढी लेंथ किती आहे 14 सेंटीमीटर. तो काय होतोय ऑसिलेट होतोय, इकडे जातोय इकडे येतोय इकडे जातोय इकडे जातोय, म्हणजे ते असं सर्क्युलर पाथ होईल. बरोबर आहे. सपोज हा इकडे जातोय इकडे येतोय, म्हणजे इथे अँगल त्यावेळेस होतोय 12 डिग्रीचा आणि 12 डिग्री अँगल होत आहे 14 सेंटीमीटर लॉन्ग. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 14 सेंटीमीटर. येथे अँगल होत आहे 12 डिग्री. तर फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. म्हणजे एवढा जो आर्क आहे त्याची लेंथ काय असेल, म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. एसची व्हॅल्यू काय असेल. बरोबर आहे. थिटा किती आहे 12 डिग्री. डिग्रीमध्ये आहे. रेडियनमध्ये करायचं असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करू तर हे आता रेडियनमध्ये होतील. बरोबर आहे. 12ने डिवाइड केलं तर हे तर 15 होतील, म्हणजे π/15. बरोबर आहे. एवढे काय होतील रेडियन. थिटा एवढ्या रेडियनचा आहे. रेडियस माहिती आहे, ही रेडियस होईल. बरोबर आहे. सिंपल पेंडुलमची ही जी लेंथ आहे, पेंडुलमची ही जी लेंथ आहे म्हणजे काय रेडियस आहे 14 सेंटीमीटर. आपल्याला एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फॉर्म्युला माहिती आहे S = R × थिटा. बरोबर आहे. S = R किती आहे 14 आणि थिटा किती आला π/15. π/15. बरोबर आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण 14 π/15. S आहे लेंथ आहे. लेंथ आपल्याला येथे युनिट सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे लेंथ किती असेल एवढी सेंटीमीटर. बरोबर आहे. 14 π/15 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. अँगल बिटवीन हँड्स ऑफ अ क्लॉक व्हेन इट शोज द टाईम 9:45. 9:45. सपोज ही क्लॉक आहे आणि 9:45 टाईम झालेला आहे. पहा 9:45 टाईम झालेला आहे. 9:45. म्हणजे 45 मिनटं आहेत. म्हणजे मिनिट काटा कुठे असेल 9 वर असेल.
बरोबर आहे. मिनिट काटा 9वर असेल, कंप्लीट 9वर असेल, कारण 45 मिनिट्स आहेत आणि 9च्या पुढे आवर हँड 45 मिनिट्स गेलेला आहे, म्हणजे 9:15 वाजले, म्हणजे तास काटा थोडा 10ला कमी असेल. बरोबर आहे. सपोज हा आवर हँड आहे आणि हा मिनिट हँड आहे, तर हा अँगल किती असेल, म्हणजे या दोन हँड्समधील अँगल किती असेल, हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. किती डिग्रीचा अँगल असेल, हा थिटा किती डिग्रीचा असेल. दोन अंकामध्ये घड्याळीच्या कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह जवळच्या अंकामधील अँगल किती असतो, 30 डिग्री. हे आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. 8 to 9 हा अँगल किती आहे, 30 डिग्री. त्याप्रमाणे 9 to 10 हा पण अँगल 30 डिग्री आहे. आता तास काटा 9पासून 10पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल, तास काट्याला आवर हँडला 9पासून 10पर्यंत जाण्यासाठी 60 मिनिट लागतील. बरोबर आहे. 1 तासामध्ये काटा 9वर आहे तर 10वर जाईल, परंतु येथे 45 मिनिट्स झालेले आहेत, म्हणजे तास काटा 60 मिनिट्समध्ये डिस्टन्स किती जातो आहे, म्हणजे किती अँगल कवर करतो आहे, 30 डिग्रीचा. बरोबर आहे. कारण 9पासून 10पर्यंत अँगल 30 डिग्री आहे. एवढा जो अँगल आहे, एवढा अँगल कंप्लीट 30चा आहे. बरोबर आहे. त्यापैकी एवढा अँगल झालेला आहे आपला, म्हणजे 60 मिनिट्समध्ये 30 डिग्री अँगल झाला असता, परंतु येथे मिनिट्स किती आहेत, 45 मिनिट्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे 45 मिनिट्समध्ये अँगल किती होईल पहा. आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 45 × 30/60. 0 0 कॅन्सल, 3ने हे 2 होतील. आता 2ने हे 45 डिवाइड केले तर 22.5 येईल. बरोबर आहे. 22.5 डिग्री, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इथे सर्क्युलर सेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्लॉवरचा बेड तयार करायचा आहे. सर्क्युलर सेक्टर म्हणजे याप्रमाणे हे सेक्टर असेल. बरोबर आहे. सर्कलचा एवढा पार्ट म्हणजे हे काय होईल, सेक्टर होईल. हा आता फ्लॉवरचा बेड आहे सपोज या शेपचा, तर याची रेडियस आपल्याला दिलेली आहे 5 मीटर. ही रेडियस किती आहे, 5 मीटर. ही पण रेडियस किती आहे, 5 मीटर. आणि 20 मीटर्स ऑफ वायर इज अवेलेबल. एक वायर आहे, ते किती आहे, 20 मीटर्स आहे. 20 मीटर वायर अवेलेबल आहे एवढ्या फेन्सिंग करण्यासाठी, म्हणजे याला असं कंपाऊंड करण्यासाठी, कुंपण करण्यासाठी 20 मीटर्स. म्हणजे पूर्ण या सेक्टरची पेरिमीटर, आर्क लेंथ ही काय आहे, रेडियस, आणि ही पण काय आहे, रेडियस. म्हणजे टोटल वायर किती लागेल, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, म्हणजे असं वायर लागेल. बरोबर आहे. एवढं पूर्ण बाउंड्री करायची असेल तर एवढं वायर लागेल. ते वायर किती आहे, फेन्सिंग वायर आहे 20 मीटर्स, म्हणजे याची पेरिमीटर्स होईल ती, म्हणजे पेरिमीटर किती आहे, एवढी. बरोबर आहे. पेरिमीटर म्हणजे काय होईल, R + S. बरोबर आहे. म्हणजे R + S ही व्हॅल्यू आहे 20 मीटर. बरोबर आहे. तर आता S म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, S = R × θ. आता S ऐवजी ही व्हॅल्यू घेऊ आपण, म्हणजे काय होईल, हे R + R आणि प्लस S ऐवजी R θ = 20. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, यावरून फक्त θ किती आहे तो फाइंड आउट करायचा आपल्याला. Rची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे 5 + 5 10 होतील. बरोबर आहे. किंवा असं लिहू आपण, हे 2R लिहिणार प्लस R θ = 20. बरोबर आहे. म्हणजे θ किती होईल, देअरफॉर θ = 20 - 2R, 20 - 2R आणि अपॉन काय होईल, अपॉन R होईल. बरोबर आहे. फक्त θची व्हॅल्यू यावरून काढायची असेल तर याप्रमाणे निघेल. तर आता आपण Rची व्हॅल्यू पुट करू. Rची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे काय होईल, हे 20 - 2 × 5, Rची व्हॅल्यू पुट केली, ही व्हॅल्यू किती मिळेल, 20, हे -10 होतील, म्हणजे 10 आणि अपॉन 5, 10/5 म्हणजे 2,
पूर्ण सोल्युशन किती येईल 2 येईल बरोबर आहे. म्हणजे थिटा किती येईल इथे 2 रेडियन येईल बरोबर आहे. 2 रेडियन हा थिटा आपल्याला इथे रेडियनमध्ये आहे 2 रेडियन. तर आता काय करायचं आहे आपल्याला या सेक्टरचा एरिया किती असेल या फ्लॉवर बेडचा एरिया किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. पण आता थिटा माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे सेक्टरचा एरिया काय असेल हाफ आर स्क्वेअर इंटू थिटा बरोबर आहे. हाफ आर स्क्वेअर आर म्हणजे रेडियस 5 आहे 5चा स्क्वेअर म्हणजे 25 होईल इंटू थिटा 2 आहे बरोबर आहे. हे 2 कॅन्सल होतील म्हणजे हे काय होईल 25 स्क्वेअर मीटर. हा एरिया किती असेल 25 स्क्वेअर मीटर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. हा थिटा रेडियनमध्ये आहे म्हणून लक्षात राहू द्या कारण या फॉर्म्युल्यामध्ये आपण थिटा रेडियनमध्ये घेतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 इफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशिओ. एक ट्रायंगल आहे त्याचे अँगल कसे आहेत 1:2:3 या रेशिओमध्ये आहेत. तर स्मॉलेस्ट अँगल कोणता असेल स्मॉलेस्ट हा असेल 1 बरोबर आहे. इन दी रेडियन तर स्मॉलेस्ट अँगल रेडियनमध्ये काय असेल डिग्रीमध्ये विचारलं नाही आपल्याला रेडियनमध्ये काय असेल हा स्मॉलेस्ट हा त्यापेक्षा ग्रेटर आणि हा त्यापेक्षा ग्रेटर असेल बरोबर आहे. आपण कॉमन यामध्ये आपण काय करू कॉमन मल्टिपल एक्स घेऊ म्हणजे ते अँगल कसे असतील एक्स 2x आणि 3x. स्मॉलेस्ट अँगल हा एक्स असेल रेशो हा असल्यामुळे आपण कॉमन मल्टिपल एक्स घेऊन हाच रेशो आपण याप्रमाणे लिहिलेला आहे. तर आता 3 अँगलची ॲडिशन ट्रायंगलमध्ये 180 असते म्हणजे x + 2x + 3x या तीनही अँगलची ॲडिशन केली तर 180 असते हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे. हे किती होतील 3x आणि 3x 6x. 180 म्हणजे आपल्याला रेडियनमध्ये फाइंड आउट करायचा अँगल म्हणजे 180 म्हणजे काय पाय लिहू शकतो आपण 180 डिग्री म्हणजे काय पाय रेडियन म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला पाय हे 6 डिव्हिजनमध्ये जातील बरोबर आहे. हा अँगल आपला रेडियनमध्ये असेल. एक्स म्हणजे काय सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल असेल तो एक्स म्हणजे येथे स्मॉलेस्ट अँगल आहे हा अँगल सर्वात स्मॉलेस्ट असेल पाय/6 रेडियन म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 अ सेमी सर्कल एक सेमी सर्कल आहे म्हणजे असं अर्धवर्तुळ बरोबर आहे. सपोज हे सेमी सर्कल आहे तर सेमी सर्कल आहे एक सेमी सर्कल आपण काढलेलं आहे इज डिवायडेड इंटू 2 सेक्टर्स. हे सेमी सर्कल 2 सेक्टरमध्ये डिवाइड झालेलं आहे. हे एक सेक्टर आहे बरोबर आहे आणि हे दुसरं सेक्टर. तर 2 सेक्टरमध्ये डिवाइड झालेलं आहे आणि हुज अँगल्स इन द रेशो. तर अँगल कसे आहेत 4:5 अँगलचा रेशो दिलेला आहे 4:5. समजा हा अँगल 4x असेल तर हा किती असेल 5x. रेशो आहे आपल्याला अँगल माहिती नाही ॲक्युरेट मेजरमेंट म्हणून आपण कॉमन मल्टिपल एक्स घेतला म्हणजे हा अँगल 4x आहे तर हा अँगल किती आहे 5x आहे. तर यांच्या एरियाचे रेशो काय असतील हे सेक्टर आहे हे पण सेक्टर आहे ही रेडियस आहे ही पण रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे म्हणजे यामध्ये कॉमनच रेडियस आहे रेडियस सारखी आहे बरोबर आहे या सेक्टरची या सेक्टरची फक्त अँगल 4x आहे येथे अँगल 5x आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या 2 सेक्टरच्या एरियाचा रेशो काय असेल. सपोज हा एरिया A1 घेऊ आपण आणि हा एरिया A2 घेऊ बरोबर आहे. तर फॉर्म्युला कसा होईल एरिया 1 म्हणजे काय होईल हाफ आर स्क्वेअर थिटा बरोबर आहे. सेक्टरचा एरिया म्हणजे हाफ आर स्क्वेअर इंटू थिटा बरोबर आहे. यासाठी आपण θ1 करू. हा सपोज θ1 आहे 4x म्हणजे काय θ1 आणि 5x म्हणजे काय θ2. हा अँगल θ1 आणि हा अँगल θ2 घेऊ आपण आणि रेशो काढायचा आहे. दुसऱ्या सेक्टरचा एरिया म्हणजे A2 घेऊ आपण हाफ आर स्क्वेअर थिटा हाफ आर स्क्वेअर थिटा इथे θ2 घेऊ कारण व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत बरोबर आहे. परंतु आरची व्हॅल्यू दोन्ही सेक्टरला सारखी आहे म्हणून सारखंच राहू दिलं आपण. सारख्या व्हॅल्यू असल्यामुळे आर स्क्वेअर कॅन्सल होतील हे हाफ आणि हे हाफ कॅन्सल होतील बरोबर आहे. काय राहील θ1 आणि θ2 θ1/θ2
म्हणजे जो अँगलचा रेशो आहे तोच एरियाचा पण रेशो आहे, बरोबर आहे. अँगलचा रेशो θ1 4x आहे आणि θ2 काय आहे 5x, बरोबर आहे. हा x जर कॅन्सल केला आपण तर काय येईल 4/5. म्हणजे रेशो कसा येतोय 4:5, बरोबर आहे. 4:5 जो अँगलचा रेशो आहे सेमी सर्कलमध्ये येथे तोच या सेक्टरच्या एरियांचा रेशो आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 20 minutes past 2 म्हणजे काय 2:20, 2:20 तास काटा आणि मिनिट काटा, आवर हँड आणि मिनिट हँड यामध्ये अँगल किती झाला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण 2:20ला 20 minutes म्हणजे काय मिनिट हँड कंप्लीट 4वर असेल, बरोबर आहे. हा मिनिट हँड 4वर असेल कारण 20 minutes आहेत आणि 20 minutes आवर हँड पुढे 5 झालेला असेल. हा आवर हँड छोटा जो आहे तो आवर हँड आणि मोठा जो आहे तो मिनिट हँड 2च्या पुढे आला असेल तास काटा कारण 2:20 झालेले आहेत, बरोबर आहे. तर हा अँगल किती असेल आवर हँड आणि मिनिट हँड यामध्ये हा अँगल किती होतो तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये अँगल 30 डिग्रीचा होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे 30 डिग्री आणि हे 30 डिग्री म्हणजे 2 पासून 4 पर्यंत किती अँगल होईल, या 2 पासून 4 पर्यंत हा अँगल होतो 60 डिग्रीचा, बरोबर आहे. हा अँगल होईल 60 डिग्री आणि आता 20 minutes हा अँगल एवढा पास झालेला आहे, बरोबर आहे. एवढा अँगल पास झालेला आहे 20 minutes. मिनिट हँड 2 पासून 4 पर्यंत आला सपोज तर किती अँगल होईल 60 डिग्रीचा. म्हणजे हा अँगल होतो 60 डिग्रीचा 2 पासून 4 पर्यंत, बरोबर आहे. समजा तास काटा येथे असेल आणि मिनिट काटा 4वर असेल म्हणजे तास काटा 2वर आणि मिनिट काटा 4वर तर अँगल किती होईल 60 डिग्री, बरोबर आहे. कारण 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये 30 डिग्री हे 30 डिग्री म्हणजे 60 डिग्री. परंतु आता हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा, एवढाच अँगल किती आहे. म्हणजे हा अँगल आपल्याला या 60 डिग्रीमधून एवढा अँगल मायनस करायचा आहे, एवढा अँगल मायनस करायचा आहे. म्हणजे हा अँगल किती असेल तास काटा 2 पासून इथपर्यंत आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे 20 minutes पुढे आलेला आहे. म्हणजे 30 डिग्री अँगल जर तास काट्याला क्रॉस करायचा असेल 2 पासून 3 पर्यंत, तास काटा 2वर आहे आणि 3वर यायचा असेल तर किती वेळ लागेल 1 तास लागेल. म्हणजे 60 minutesमध्ये आवर हँड काय करतो अँगल 30 डिग्रीचा होईल 2 पासून 3 पर्यंत येण्यासाठी तास काट्याला. परंतु येथे किती आहे तास काठा आवर हँड 20 minutes पुढे पास झालेला आहे. 60 minutes जर पास झाले असते तर 30 डिग्री अँगल कंप्लीट झाला असता, परंतु 20 minutes पास झालेले आहेत. म्हणजे अँगल किती होईल म्हणजे एवढा अँगल किती असेल म्हणजे टोटल 60 डिग्रीमधून एवढा जर अँगल आपण मायनस केला तर एवढा अँगल आपल्याला मिळेल, बरोबर आहे. हे काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 × 30/60 हे आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे डिटेलमध्ये, बरोबर आहे. 2ने 20 डिवाइड केले 10 होईल म्हणजे 10 डिग्री. म्हणजे एवढा अँगल किती असेल 10 डिग्रीचा, बरोबर आहे. टोटल 60 त्यामधून हे 10 मायनस केले तर एवढा अँगल किती मिळेल 50 डिग्रीचा, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ते ऑप्शन लिहिलेलं नाहीत मी, ऑप्शन नंबर काय आहे पाहून घ्या. परंतु याचा आन्सर किती आहे 50 डिग्री. ज्यावेळेस 2:20 टाईम होईल त्यावेळेस आवर हँड आणि मिनिट हँड यामध्ये अँगल किती होईल 50 डिग्रीचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. दी सेंट्रल अँगल ऑफ अ सेक्टर. एक सर्कल काढू आपण, त्यामध्ये सेक्टर काढू. हे सर्कल आहे म्हणून समजून घ्या, त्यामध्ये आपण हे सेक्टर काढलेलं आहे. ती सेंट्रल अँगल म्हणजे हा अँगल आपल्याला किती दिलेला आहे 60 डिग्रीचा, बरोबर आहे. हा अँगल आहे 60 डिग्रीचा. सर्कल ऑफ एरिया 9π स्क्वेअर सेंटीमीटर. पूर्ण सर्कलचा एरिया, या पूर्ण सर्कलचा एरिया आपल्याला 9π दिलेला आहे, 9π स्क्वेअर सेंटीमीटर. आणि पेरिमीटर ऑफ दी सेक्टर इज, तर या सेक्टरची पेरिमीटर काय असेल
पहा फक्त एरिया दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे, तर या सेक्टरची पेरिमीटर काढायची. पेरिमीटर म्हणजे काय, ही रेडियस प्लस ही रेडियस आणि प्लस एवढी आर्क लेंथ. बरोबर आहे, ही रेडियस आणि एवढी आर्क लेंथ. बरोबर आहे, म्हणजे काय असेल, पेरिमीटर ऑफ सेक्टर. तर ही किती आहे पेरिमीटर ती फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय होईल, रेडियस प्लस ही रेडियस आणि प्लस आर्क लेंथ. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. पहा थिटा आहे डिग्रीमध्ये आहे, थिटा आहे डिग्रीमध्ये 60 डिग्री. म्हणजे रेडियनमध्ये काय होईल, याला आपल्याला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे, 60ने हे 3 होतील. म्हणजे काय होईल, π/3 एवढे काय होतील रेडियन. म्हणजे हा अँगल जो डिग्रीमध्ये आहे तो रेडियनमध्ये एवढा होतो आहे, π/3 रेडियन म्हणजे काय 60 डिग्री. बरोबर आहे. आता सर्कलचा एरिया 9π आहे. एरिया असेल तर आपल्याला रेडियस फाइंड आउट करता येते. सर्कलचा एरिया दिलेला आहे 9π. बरोबर आहे. एरिया म्हणजे काय, πr². ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती आहे 9π. एरियाऐवजी आपण πr² हा फॉर्म्युला पुट केला आणि 9π व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. π कॅन्सल होईल. म्हणजे यावरून काय होईल, आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल, r² = 9. म्हणजे आरची व्हॅल्यू काय मिळेल, स्क्वेअर रूट घेतलं तर 3. म्हणजे रेडियस किती आहे, 3. ही पण रेडियस 3 आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. रेडियस माहिती झाली. आता आपल्याला आर्क लेंथ माहिती, ही आर्क लेंथ माहिती करायची. बरोबर आहे. म्हणजे S = R × थिटा हा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. रेडियस 3 आहे आणि थिटा काढलेला आहे π/3. 3 कॅन्सल होतील. म्हणजे Sची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, पाय. बरोबर आहे. पाय सेंटीमीटर. म्हणजे आर्क लेंथ किती असेल, पाय सेंटीमीटर असेल. बरोबर आहे. तर आता आपल्याला पेरिमीटर काढता येईल, कारण Sची व्हॅल्यू माहिती आहे, रेडियसची व्हॅल्यू माहिती आहे. तर पेरिमीटर म्हणजे काय, R + S या सेक्टरची पेरिमीटर. पेरिमीटर = R + S. R3 आहे +3 आणि Sची व्हॅल्यू पाय काढली, काय होईल, 3 + 3 6 होतील. 6 आणि हे प्लस पाय, 6 + पाय. ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर. 6 + पाय. पेरिमीटर किती असेल, 6 + पाय सेंटीमीटर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.